समूचे राज्य में सुरक्षा सप्ताह के उपलक्ष्य में विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया जा रहा है। शनिवार को इस अभियान अंतर्गत कुंडेवाल स्थित जय म्हात्रे इंफ्रा प्रोजेक्ट प्राइवेट लिमिटेड प्लांट पर सुरक्षा सप्ताह कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम के लिए नगर सेवक प्रीतम म्हात्रे, यातायात विभाग के पुलिस निरीक्षक श्रीकांत सोंडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री तरसे, खारघर यातायात विभाग के पुलिस निरीक्षक श्री पंडित, रोड सेफ्टी फाउंडेशन के बीटी पटेल, श्री किरे आदि गणमान्यों सहित कर्मचारी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान प्रीतम म्हात्रे ने उपस्थितों को संबोधित करते हुए कहा कि सुरक्षा सप्ताह के उपलक्ष्य में सड़क दुर्घटनाओं को रोकने के लिए जन जागृति अभियान चलाया जा रहा है। इस अभियान को सहायता करने के लिए हम सबको प्रयास करना जरूरी है। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळेजण मान्यवर आपल्या इथे येऊन आपल्याला मार्गदर्शन करतात, तर त्यांचंही मी मनापासून धन्यवाद देतो। आणि पुढील कार्यक्रमाचं नियोजन आता पटेल साहेब करणार आहेत आणि सगळ्यांनी मनापासून सगळ्यांनी त्यांचं पालन करायचं आहे, कारण आपल्या कंपनीचं भवितव्य तुमच्या हातात आहे। आणि सगळ्यांनी म्हणजे विशेष एक उदाहरण सांगायचं म्हणजे आमच्या कंपनीची ॲम्ब्युलन्स आहे, पण तिचा कधी उपयोग आम्हाला होत नाही, ते एक मला मनापासून त्याचा आनंद त्याचा। आणि एवढं सगळं असताना आपण सगळे व्यवस्थित आहात आणि आमचा सगळा स्टाफ, मी लहान असल्यापासूनचा आमच्याकडे स्टाफ आहे, याचाही मला आनंद होतोय। तर तुम्ही सगळ्यांनी त्यांचं मनापासून पालन करून व्यवस्थित त्यांचे नियम फॉलोअप करायचे एवढंच सांगतो आणि माझे विचार थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वही यातायात नियमों की जानकारी देते हुए श्रीकांत सोंडे ने कहा कि अगर सही तरह से नियमों का पालन किया जाए तो सड़क दुर्घटनाओं को रोका जा सकता है। पटेल साहब, मैं आपको दरखास्त करता हूँ कि रोड सेफ्टी वीक नहीं है, अभी रास्ता सुरक्षा अभियान है। जो आपका जो सपना है वो अभियान हो रहा है, सिर्फ वीक पे डिपेंड नहीं, क्योंकि 1 से 15 है वो। त्यानंतर परत प्रत्येक वेळी काही स्लोगन येतात, खाली लिहिलेले बघा, ऍक्सिडेंट ब्रिंग टीयर्स, सेफ्टी ब्रिंग्स चीयर्स। मराठीमध्ये सांगायचं म्हणजे जेव्हा ऍक्सिडेंट होतो तेव्हा डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि जेव्हा तुमच्यासोबत सेफ्टी असते तेव्हा तो प्रवास हा आनंददायी असतो। घटना आहेत त्याच्यामध्ये दुःख आलं की दुर्घटना होते, पण त्या घटनेमध्ये आनंद आला, उत्साह आला, ती तेव्हाच होऊ शकतं जेव्हा त्यामध्ये सेफ्टी असेल, सुरक्षा असेल। छोट्या छोट्या गोष्टी आहेत रोड सेफ्टीमध्ये जाताना। मला वाटतं सजीव जो आहे, कुत्रा, मांजर, माणूस, सगळे सजीव आहेत, ते प्रत्येक जण रस्त्याचा वापर करतात। अपघात घडण्याकरता 2 गोष्टी फार प्रामुख्याने आवश्यक होऊन जातात, ते म्हणजे ड्राईव्ह करणारा जो माणूस आहे तो, किंवा त्याच्यासमोर आलेला दुसरा कोण एखादा सजीव। मग सजीव तो वाहन चालवत घेऊन येऊ दे, सजीव तो कुत्रा असू दे, तर त्याला वाचवण्याच्या नादात पण आपण डावीकडे उजवीकडे गाडी घेऊन जातो आणि नको त्या ठिकाणी जाऊन आपण धडकतो। मग या 2 ज्या गोष्टी आहेत, ड्रायव्हर आणि समोर असलेला माणूस, मग ही मे बी पेडेस्ट्रियन, तो पादचारी असू शकतो, विद्यार्थी असू शकतो, हातगाडीवाला असू शकतो, सायकलवाला असू शकतो, किंवा इतर कुठलाही वाहन चालक असू शकतो। मग ह्यांच्यामधलं जे नातं आहे, ह्यांच्यामधले जे संबंध आहे, हे नियमामध्ये आपण बांधून ठेवलेले आहेत। फॉर एक्झाम्पल, जे सिग्नल दिलं ते तुम्ही फॉलो केलं पाहिजे वाहन चालकाने, पेडेस्ट्रियनने त्याच ठिकाणी क्रॉसिंग केलं पाहिजे ज्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग आहे। छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु आपण दुर्लक्ष केल्यामुळे मला काय होत नाहीये। मी पटेल साहेबांशी त्याविषयी बोलत होतो, त्यांनी फार चांगलं उदाहरण मला दिलं। ते बोलतात की आपली अशी मानसिकता आहे की अख्ख्या 1 कोटी लोकांनी जर का लॉटरीचं तिकीट घेतलं असेल तर ते कोणाला नाही लागलं पाहिजे, फक्त मलाच लागलं पाहिजे, ही माझी मानसिकता आहे। मग जर का 1 कोटी लोक गाड्या चालवत असतील, मग तुम्ही असं कसं गृहीत धरू शकता की ऍक्सिडेंट तुमच्याशिवाय इतर सगळ्यांचा होऊ शकतो? ऍक्सिडेंट व्हायला काही कारण लागत नाही, आपलं दुर्लक्ष, आपण बेजबाबदारपणे जर का वागत असू तर नक्की आपला अपघात होणार।